नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण झटपट आणि चवदार अशी मुगाची डाळ आणि मेथीची भाजी बनवत आहोत। अगदी कमी साहित्यामध्ये अजिबात मसाले न वापरता ही भाजी बनवणार आहे मी। तर इथे मेथीची भाजी निवडून घेतली आहे, आधी निवडून घेतली आणि स्वच्छ अशी धुवून घेतली आहे। ही हिरवी मुगाची डाळ मी 2 तास पाण्यामध्ये भिजत घातली आहे आणि हे लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेतलं आहे, म्हणजे भरड करून घेतली आहे। इकडे कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय, त्यामध्ये वाटलेली मिरची आणि लसूण टाकायचा। परतून घेऊ हे, याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत। अगदी झटपट ही भाजी आपण तयार करू शकतो, फार साहित्य लागत नाही आणि खायला तेवढीच मस्त लागते। सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही ही भाजी नक्कीच बनवू शकता। थोडंसं परतून घेऊ ते। मिरची लसूण परतलंय, आता यात आपण थोडीशी हळद पावडर टाकू आणि अर्धा चम्मच लाल मिरची पावडर। आपण हिरवी मिरची घेतलीच आहे, त्या अंदाजे लाल मिरची पावडर टाकायची। आता ही भाजी टाकायची आहे यामध्ये। ही आता जरी खूप वाटली आपल्याला भाजी, तरी थोडीशी परतली की कमी होते। आता हिला छान मिक्स करून घ्यायचं। मिरची आणि जे लसूण आपण भरडून टाकलं होतं ना, त्यामध्ये गॅस मध्यम ठेवायचा आहे। आपण ही भाजी थोडीशी परतून घ्यायची। आता ही भाजी बघा शिजून थोडीशी कमी झाली आहे। आता यामध्ये आपण मुगाची डाळ टाकणार आहोत, जी की पाण्यामध्ये आपण भिजवलेली आहे ती। आणि छान अशी ही शिजवून घेणार आहोत आपण। त्यामध्ये पाणी पण टाकायचं आहे थोडंसं, म्हणजे डाळ शिजेल एवढं पाणी टाकायचं। आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मिक्स करून घ्यायचं। भाजी तुम्ही चिरून देखील घेऊ शकता, पण मी न चिरताच यामध्ये टाकली आहे। आता ही आपल्याला मस्त अशी शिजवून घ्यायची आहे भाजी। तर आता ही 2-4 मिनिटं भाजी शिजवून घेतली आहे आणि मस्त तुम्ही इथे पाहू शकता मुगाची डाळ पण छान शिजली आहे। यामधलं पाणी संपूर्ण असं कोरडं झालंय। आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झाली आहे। ही मूग डाळ आणि मेथीची भाजी तुम्ही भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता, अप्रतिम लागते। मुलांच्या टिफिनलाही तुम्ही देऊ शकता। तर नक्कीच अशा साध्या सोप्या पद्धतीने करून पहा। कशी झाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। भेटू अशाच छानशा झटपट रेसिपीसह